नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतिकांपासून देशाला मुक्त करा, खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी. सीपी तलाव येथे साचलेला कचरा तातडीने मौजे-आत कोली क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू. 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचे हस्तांतर. ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राजू पाटील यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका. गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे. ही गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का? आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वायावर सोडायची आहेत का? सरकारी जागेवर यांच्याच कच्चे बच्च्यांनी गोडाऊन बांधलेत. गणेश नाईक बरोबर बोललेत. त्यांचं शहरावर प्रेम आहे, यांच्यासारखे ते ओरडबडून नेणार नाहीत. 14 गावे नवी मुंबईत गेलीत त्याबद्दल कुणालाही काही वाटू नये. नगर विकास खात यांच्याकडे मुलगा इथे खासदार आहे. खासदार सरपंचाने केलेल्या कामाचे देखील श्रेय घेता मग या गावांच्या विकासासाठी निधी मागा ना. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सांगा ना, या गावांसाठी निधी द्या. ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली. ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली. दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगाची उधळण करीत एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला. ठाण्यातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचे आयोजन केले होते. यंदा या होळी उत्सवाचे 10वे वर्ष आहे. यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षड्रिपूचे होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली. नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवले. विशेष मुलांच्या होळीचे आयोजन करणाऱ्या किरण नागती यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित असल्याचे आवर्जून नमूद केले. या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले. ठाण्यामध्ये अद्याप पोलीस ठाण्यात संपूर्ण सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिंग बसवले नसल्याचे उघडकीस आले. सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व ऑडिओ प्रणाली बसवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही ठाणे पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे. सुप्रीम कोर्टाने PRMVIR सिंह सैनी वर्सेस बलजीत सिंह 2020 प्रकरणात आदेश दिले होते की सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे. ही प्रणाली 2017 कार्यरत असावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा. नागरिकांना RTI किंवा न्यायालयाच्या आदेशाने हा डेटा उपलब्ध करून द्यावा.
असे स्पष्ट आदेश दिले असतानाही 35 पोलीस ठाण्यांमध्ये फक्त 357 CCTV कॅमेरे बसवले आहेत, जे पुरेसे नाहीत तर 33 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 10 कॅमेरे, एका ठिकाणी 12 आणि दुसऱ्या ठिकाणी 15 कॅमेरे लावले आहेत. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. ACP, DCP आणि तपास कार्यालयामध्ये CCTV बसवलेले नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 150 कोटी मालमत्ता कर वसूल होणे बाकी आहे. यासाठी KDMCकडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र, तरी काही लोक जे मालमत्ता कर भरत नाहीत, अशा लोकांच्या विरोधात KDMCने कारवाई सुरू केली आहे. KDMCच्या 10 प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागातील 100 ते 150 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती KDMCचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 1 ते 12 मार्च या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आयोजित केले होते. या कार्यक्रमाचा समारोप मानकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून होत आहे. त्या स्पर्धेमध्ये 51 बाईक, 2 फोर व्हीलर कार व असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कपिल पाटील आणि आपल्या भाषणादरम्यान आपण पदावर नसताना सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्ताने असंख्य हजारो लोक आपणास शुभेच्छा देण्याकरता आले आहे. ते माझ्यासाठी भाग्याच्या असल्याच्या सांगा. मध्यंतरीचा बॅड बॅच जरी असला तरी सुद्धा जनतेच्या माझ्यावर प्रेम कमी झाले नाही, असे वक्तव्य केलं. या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कधीही माजी होत नसतो, आपण जोपर्यंत जनतेच्या मनात आहोत तोपर्यंत घाबरायचे नाही, असे वक्तव्य केले. त्यानंतर क्रीडांगणावर उतरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. इंदिरानगर किसन नगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी CP टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही पाहणी केली. ही जागा लवकरात लवकर कचरा मुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे अकोली येथील क्षेपणभूमीवर नियोजन पद्धतीने न्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमीत सिंग बग्गा, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीशी काही देणे घेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली 75 वर्ष ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI च्या संरक्षणाखाली 369 स्मारके आहेत. परंतु यापैकी 25% स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतीकांपासून देशाला मुक्त करावे, तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली. काल स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छले,
हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली. धर्मांतरासाठी शीखांचे 9वे धर्मगुरू तेज बहादूर सिंग यांना चांदनी चौक येथे मारले. 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या दोन्ही मुलांना 4 भिंती आड मारले. अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुनादाबाद येथे आहे. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत लावून धरली. आजपर्यंत या स्मारकांच्या यादीचा आढावाही घेतलेला नाही. तरी SIने संरक्षित केलेल्या स्मारकांच्या यादीचा पुन्हा आढावा घ्यावा आणि फक्त तीच स्मारके संरक्षित केली पाहिजेत जी खरोखरच भारताच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. MSR कायद्यात सुधारणा करावी आणि 100 वर्षांची मर्यादा काढून टाकावी. भारताच्या प्राचीन, वैदिक आणि आदिवासी वारशाला प्राधान्य देणारा एक नवीन निकष निश्चित करावा आणि ब्रिटिश वसाहतवाद किंवा मुघलांशी संबंधित नावे आणि चिन्हे काढून टाकणे गरजेचे आहे. औरंगजेब रोड, बाबर रोड सारखी नावे आपल्याला भारताच्या गुलामगिरीची आठवण करून देतात. ती त्वरित बदलून भारताच्या वीरांच्या नावावर ठेवली पाहिजेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. भारतातील मुलांना ब्रिटिशांच्या थडग्यांच्या कथा सांगितल्या पाहिजेत असे नाही, तर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आणि गुरु गोविंद सिंग यांच्या शौर्याच्या गाथा सांगितल्या पाहिजेत. तरी सरकारला भारताच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी आणि भारताला ब्रिटिश आणि मुघलांच्या प्रतीकांपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी CP तलाव येथील साचून राहिलेला कचरा तातडीने मौजे आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरिता 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून CP तलाव येथील कचऱ्याचे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात घरोघरी जाऊन कचरा संकलनाची प्रक्रिया नियमितपणे होईल. वरील अडचणीमुळे शहरात निर्माण झालेले कचऱ्याचे ढीग अतिरिक्त वाहनांचा वापर करून उचलण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या देखरेखीत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात साचलेल्या कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी 24 तास यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे शहरातील एक उपक्रमशील शाळा म्हणजे सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेचा एक अनोखा उपक्रम आनंद बाजार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बुधवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी शाळेच्या इमारतीच्या परिसरात भरवण्यात आला. आनंद बाजारात धान्य, कडधान्य, भाज्या, मसाले, इमिटेशन ज्वेलरी, मुलांसाठी उपयुक्त स्टेशनरी, वर्षभरात शाळेत बनवण्यात आलेले कलाकार्यानुभव साहित्य, विविध खाऊचे स्टॉल, मेहंदी काढणे, नेलन आर्ट असे विविध प्रकारचे स्टॉल्स मांडले होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्याने चालणाऱ्या या उपक्रमात ही 4थीचे विद्यार्थी विक्रेते असतात तर इतर सर्व विद्यार्थी स्वतंत्रपणे आपल्या आवडीची खरेदी करतात. एक दिवसीय या आनंद बाजाराची एकूण उलाढाल ही 61,000 एवढी मोठी असते. विद्यार्थी स्वतंत्रपणे खरेदी विक्री करत असल्यामुळे पैशाचे व्यवस्थापन, खरेदी विक्री अनुभव मिळाल्याने त्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडते. पालकांच्या मते शाळेने मुलांसाठी चालवलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मुलांबरोबर आम्हालाही आनंद बाजारात खूप आनंद मिळतो असे पालकांचे मत आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946
155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतिकांपासून देशाला मुक्त करा. खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी. सीपी तलाव येथे साचलेला कचरा तातडीने मौजे-आत कोली क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू. 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचे हस्तांतर. ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.